2-3 दिवसापासून पडणाऱ्या संततधार धारेमुळे व पावसामुळे मखमलाबाद ते क्रांतीनगर रोड पूर्ण खड्ड्यात गेलेला आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे आहे. वाहन चालवताना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते. 1-1, 2-2 फुटाचे खड्डे या ठिकाणी झालेले आहेत आणि यामुळे नागरिकांचे कंबरडे देखील दुखत आहे. त्याचप्रमाणे मखमलाबाद महादेव कॉलनी परिसरातील कॉलनी रस्ते पूर्णपणे ते देखील खड्ड्यात गेलेले आहे. मागे 6 महिन्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेतर्फे या रस्त्याची कामं केली गेली, परंतु ती निकृष्ट दर्जाच्या असल्याने खडी व त्यावर माती टाकली आणि ती मातीमुळे वाहनं घसरून पडत आहे. आपण बघू शकतो महादेव कॉलनी हे मखमलाबादकडे जाणारा हा जो रस्ता आहे आणि या रस्त्यावरील खड्डे आणि यामुळे नागरिकांचे कंबरडे दुखत आहे. तर कॉलनी रस्त्याची बघा काय दशा झालेली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाण्याचे टपके खड्डे झालेले आहेत. पूर्णपणे डांबरी रस्ता देखील उखडला गेलेला आहे आणि बघा सकाळी याच रस्त्यावरून विद्यार्थी नागरिक ये जा करतात. पूर्ण मातीने हा रस्ता भरलेला आहे आणि मोटरसायकल स्वार या रस्त्यावरून घसरून खाली पडत आहेत. लहान मोठे अपघात नेहमीचे झालेले आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचा हा कॉलनी रोड झालेला आहे आणि त्यामुळे हे खड्डे पुन्हा पडले आहेत. त्याचप्रमाणे या महादेव कॉलनी परिसरात असलेल्या DP देखील जमीनदोस्त झालेली आहे. त्यामुळे हा परिसर अंधारात आहे. लवकरात लवकर DP बसावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक, मखमलाबाद रोड इथून.